आणि पायावर डोकं ठेवून हात जोडून खाली बसले. इतक्यात महाराज म्हणाले, का रे आमच्या गाईला मारत होता असं काय? तुला मस्ती आले? असं मला ते भाषण ऐकून त्यांना फारच पश्चाताप झाला. मग ते सेवेकरते काही दिवस श्रीजवळ राहिले. महाराजांनी आज्ञा केली, कुत्र्याला तुकडे घाल. ती आज्ञा शिरसामान्य करून रोज कुत्र्यांना भाकरी खाऊ घालायला लागले. काही दिवसांनी लालसाहेब कोठे निष्केश जाऊन शरीर दिव्य झाले. मग महाराज आज्ञा घेऊन ते हैदराबाद परतले. सुंदरी वांदरी 182. बंब गार्डनजवळ एक सुंदरी नावाची वांदरी होती. पुढे ती वांदरी मनुष्याच्या अंगावर जाऊन बाई जाई व चावे साहेबांच्या अंगावर 1-2 वेळा चावण्यात गेली. तेव्हा साहेबांनी राग येऊन हुकूम केला की वांदरीला गोळी घालून ठार मारा. तेव्हा 2-4 आसामी शिपाई त्यांच्या पाठी गेले. ती पळत येऊन खंडोबाच्या भिंतीच्या आड लपून राहिली. ते भुजंगाने पाहिले. तेव्हा भुजंग स्वामींची प्रार्थना करू लागला व म्हणाला, महाराज, वांदरीला शिपाई ठार मारत आहेत, तर तिला इकडे आणू काय? महाराज म्हणाले, काय घेऊन ये जा. तेव्हा भुजंगाने तिकडे जाऊन वांदरी सांगितलं, तुला स्वामीसमोर बोलवत आहेत, चल ये. असे म्हणतात की पाळीव कुत्रे असते कुत्रे आणि त्याला ये म्हटलं की मग शेपूट हलवत धऱ्याच्या मागून जातं. त्याने सुंदरी भुजंगाच्या पाठीमागून गेली. हा चमत्कार शिपाई पाहत होते. सुंदरीने महाराजांना पाहत असती त्यांच्या पायावर डोकं लोळू लागली. सर्व लोक आशाने चकित झाले. तेव्हा त्याला महाराज म्हणाले, काय गे चावटे, लोकांना चावतेस काय? तुला मस्ती आले? आजपासून कोणा चावू नकोस. चावलेस लाख कोरडे पाळीन. असे म्हणून महाराज उगीच राहिले. पुढे ती वांदरी कवळालाच चावत नसे. ज्या ठिकाणी श्री स्वारी असे त्या ठिकाणी आपणास आसपास झाडावर तिथे राहावे. केव्हा मनुष्यादी बसत असे. कधी महाराज आपली टोपी तिच्या डोक्यात घालावी, कधी आपल्या गळ्यातले फुलांचा माळा तिच्या गळ्यात घालावा, पेढे खाऊ घालावे, असे त्यांचे खेळ सुंदरी बरोबर चालत असत. पुढे काही दिवसांनी श्री चरणाजवळ सुंदरीने देहविसर्जन केला. काय तिचे पुण्य आहे. त्याला मोठ्या थाटाने गुलाल, बुक्का, लाह्या, उदबत्त्या देऊन लोकांनी समाधी दिली. असो, श्रीचरणी जे लीन झाले ते पशु असोत वा मानव असो, त्याला इहपर लोक उत्तम गती मिळणे हे साहजिकच आहे. या ठिकाणी लेखक असे म्हणतो की सर्व संबंध पूर्वजनाचे असावेत, नाहीतर श्रींचे समर्थांना शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होऊन त्याचे कार्य आहेत त्यांचे कार्य अनायासे होऊन पुष्कळ लोक कृतार्थ झालेले आहेत. काय पोटशुळे जगात थोडे आहेत. पिशाचे झपाटलेले, दरिद्री, नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त झालेले, मोठ्या संकटात सापडलेले, पुत्राच्या चिंतेत पडलेले जगात पुष्कळ आहेत ते आणि असतील. परंतु ज्याच्या त्याच्या पूर्वसंबंध काहीतरी असेल त्यासच बाराची चरण जावी लागते अशी बुद्धी उत्पन्न होणार. तुका म्हणे नाही चालता तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणा. तात्पर्य असे वाटते की आम्ही जीवाने जितके आपापल्या बनेल तितके अहंकार, श्रद्धा, अश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे दोष टाकून समर्थ महाराजांच्या काया वाचा मनाने सेवा करावी, ही योग्य. नाहीतर जीव अधगतीला चाललेला आहेच. त्यात कोणी गणती करतो आणि कोण कीव करतो आहे. अक्कलकोटच्या 183 पुष्प. अक्कलकोटच्या कारभाराचे डोळे बरे झाले. अक्कलकोटचा कारभारी दिनकरराव आनंद जातीचे शेणवी यांच्या डोळ्यात विकार होऊन रात्रंदिवस डोळ्याची एकसारखी आग होत असे. त्या सुयोगाने फार त्रासून गेले. वैद्य, डॉक्टर वगैरे उपाय थकले. तेव्हा एक दिवस श्रीपाद भटाने त्याने सांगितले, स्वामींची प्रार्थना करून डोळ्यात औषध लावा म्हणून विचारावे. तेव्हा श्रीपाद भटाने येऊन सद्गुरूंना प्रश्न केला, कारभाराच्या डोळ्याची आग होत आहे, त्याला औषध काय? तेव्हा महाराज म्हणे, 3 दिवस डोळ्यात भक्तीचे मूत घाल, मग डोळे बरे होतील. ही आज्ञा श्रीपादांनी कारभाराची कळवली. 3 दिवस मूत घालता डोळे साफ बरे झाले, दिसू लागले. आग बंद झाली. त्यांना अद्भुत चमत्कार वाटला. कारण वैद्य, डॉक्टर यांचे औषधी उपाय ज्या ठिकाणी थकले तिथे सहज हत्तीच्या मुतापासून नेत्ररोगाची शांती व्हावी. हे हत्तीच्या मुताचे सामर्थ्य काय तर नव्हे, स्वामी शब्दाचे सामर्थ्य. जे काय तोंडात येईल तो अचूक व्हायचे अशा समर्थाला लीला अनेक आहेत.